नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील दिला सौर पंप योजनेमध्ये काल रात्री 2 कंपनी ऍड झाल्या होत्या। तर या 2 कंपनी कोणत्या? इकोजेन सोल्युशन आणि सहज सोलर कंपन्या। ह्या 2 कंपनी ऍड झाल्यानंतर सकाळी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ह्या कंपन्या गायब झाल्या होत्या। आता प्रॉब्लेम काय होते, त्या प्रत्येक कंपन्या ज्या कंपन्या आपण पाहिल्या की जेके ऍड झाली, टाटा ऍड झाली, त्याचप्रमाणे CRI कंपनी ऍड झाली, बऱ्याचशा कंपनी ऍड झाल्या, पण त्या कंपन्या जास्त वेळ वेंडर लिस्ट मध्ये राहत नाहीत। याचं एकमेव कारण या कंपनींना जो कोटा आहे तो खूप कमी प्रमाणात कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। 4000, 5000, 2000, 3000 अशा प्रकारचा प्रत्येक कंपनीला कोटा आता सध्या उपलब्ध करून देण्यात येत आहे। अशा कोटा उपलब्ध करून देत असल्या कारणाने आता ह्या कंपन्या आणि शेतकऱ्याचे वेंडर सिलेक्शन करण्याचे शेतकरी जे आहेत ते खूप साऱ्या प्रमाणात पेंडिंग मध्ये आहेत। त्यामुळे जशी कंपनी ऍड होत आहे तशीच कंपनी या लिस्टमध्ये गायब पण होत आहे। आता जर रात्री भरपूर साऱ्या कंपन्या रात्रीच ऍड होत आहेत आणि रात्री आज होत असताना बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत त्या कंपन्या दिसत पण नाहीत। आता जे शेतकरी सकाळने वेंडर सिलेक्शन करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत का पाहत आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी ती कंपनी दिसून येत नाही। आता या 2 कंपन्या कशा आहेत त्या आपण पाहूया। इकोजेन ही कंपनी एकदम चांगले एक प्रकारचे सर्व्हिस देत आहे, मटेरियल पण त्यांचे एकदम चांगल्या प्रकारचे आहे। इकोजेन कंपनी पूर्णपणे आपले मटेरियल मॅन्युफॅक्चर करते, त्यांचे पॅनेल स्वतःचे असतात, त्यांचे जे कंट्रोल असतात ते स्वतःचे असतात, त्याचप्रमाणे लागणारा जो पूर्ण सेटअप आहे तो स्वतःचा असतो। पण आता आपल्या ठिकाणी भरपूर सारे इकोजेनचे सेटअप बसलेले, त्यामध्ये मोटर त्यांनी ओसवाल कंपनीचे दिलेले आहेत। आपण इकोजेन कंपनीचे त्यांचे कॉन्टॅक्टर किंवा त्यांचे मेंबर असतात त्यांना कॉन्टॅक्ट केला, इकोजेनची मोटर देतात का, तर त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळात इकोजेन कंपनीची मोटर पण आम्ही देणार आहे, किंवा आता जे पंप सेटअप बसणार आहे त्यांना इकोजेनची मोटर पण बसणार आहे। आता ते पुढचा विषय झाला, पण त्यांची कंट्रोल आणि पॅनल त्यांचे स्वतःचे असतात। आता हा विषय इकोजेनचा झाला। इकोजेन ही जीके सोलर कंपनी ह्यांना पण मटेरियल प्रोव्हाइड करते। जीके सोलर कंपनी जर निवडली असेल तरी तुम्हाला इकोजेनचेच मटेरियल पाहायला भेटते आणि ओसवालचा पंप तुम्हाला पाहायला भेटतो। आता दुसरी कंपनी यामध्ये सहज सोलर मध्ये तुम्हाला त्यांचे जे आहेत ते प्लेटा तुम्हाला त्यांच्या पाहायला भेटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या जो आहे तो कंट्रोल पण तुम्हाला त्यांचा पाहायला भेटेल, पण बाकीचे मोटर वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार। पण आपण ज्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्या भरपूर शेतकऱ्यांनी सर्व्हिस बाबत या कंपनीची खूप तक्रारी केल्या। 4-4, 5-5 महिने जरी पंप बंद असला तरी सर्व्हिसचा प्रॉब्लेम येत आहे। तर आता जरी सहज सोलर पंप ही कंपनी जर तुम्ही सिलेक्ट करा असेल तर थोडस विचार करून करा, कारण की सर्व्हिसचा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणात त्यांचे पंप बसले असल्यामुळे सर्व्हिस त्यांचे जास्त प्रमाणात अवेलेबल नाही। आता सर्व्हिस कोणाची तुम्हाला भेटेल चांगली? आता ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांची पण तुमची काही ठिकाणी सर्व्हिस चांगल्या प्रकारे भेटत नाही। याचं कारण काय? एकच कारण असतं की ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांचे तुमच्या इथे सेटअप जर जास्त बसले नसतील तर 100% तुम्हाला त्यांची सर्व्हिस चांगली भेटणार नाही। यासाठी आपल्या आसपास जास्त कोणत्या कंपनीचे सेटअप बसलेले हे आपण पाहणे गरजेचे आहे। आपल्या आसपास जास्त ज्या कंपनीचे सेटअप बसले तीच कंपनी शक्यतो करून आपण निवडली पाहिजे, जेणेकरून त्यांची सर्व्हिस आपल्याला जास्त प्रमाणात चांगली भेटून जाते। आता खूप सारे शेतकरी एखादी नवीन कंपनी निवडून टाकतात की आपल्या शेजारी ती कंपनी नाही, पण त्यांचे तुम्हाला सर्व्हिस मध्ये 100% प्रॉब्लेम येत आहे। आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांची अशी कॉन्टॅक्ट केलेले आहे ज्यांनी नवीनच कंपनी निवडली आहे, ज्यांची त्यांच्या आसपास ती कंपनी सेटअप अजून एकही बसला नाही, त्यांना 4-4, 5-5 वर्षभर त्यांचे पंप बंद आहेत, पण कंपनी अजूनही त्यांना सर्व्हिस देत नाही। याचं रिझन एकच असतं, त्यांचे जे एजंट असतात त्या भागामध्ये एजंट नसतात, त्यांचे टेक्निशियन त्या भागामध्ये अवेलेबल नसतात, त्यामुळे ते सहजासहजी तुम्हाला सर्व्हिस देऊ शकत नाही। त्यामुळे कंपनी वाढताना ही गोष्ट लक्षात घ्या। आता ज्या नवीन कंपन्या, ज्या जेन कंपनी असेल, परत शक्ती असेल, टाटा असेल, ह्या कधी ऍड होणार आहेत? ह्या पण त्यांचा कोटा जसा जसा अवेलेबल होईल तशा वेंडर लिस्टमध्ये ऍड होतील। काळजी करू नका, जरी कंपनी आता तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नसतील तर काही दिवसात किंवा 1-2 दिवसात अजूनही 1-2 कंपनी ऍड होतील, तुम्ही त्यातूनही सिलेक्ट करू शकता। मार्च एंडिंगला 25 कंपन्या, टोटल 25 कंपनी या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत, त्यामुळे काही गडबड अजिबात करू नका। काही दिवसातच अजून भरपूर साऱ्या कंपनी या योजनेमध्ये ऍड होणार आहेत, त्यामुळे कंपनीचे अगोदर परिपूर्ण माहिती घ्या, नंतरच वेंडर सिलेक्शन करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता। यामध्ये जर तुमच्या भागामध्ये आता जरी इकोजेन कंपनी दिसत असेल तर 100% सिलेक्ट करा। चांगली कंपनी, मटेरियल वगैरे सगळं चांगले तुम्हाला भेटून जाईल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत जा,
कारण की आपण ज्या कंपनी येतात त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला ते कंपनी सिलेक्ट करायची का नाही हे पण आपण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. आपला व्हिडिओ थोडासा लेट होतो कारण की आपले जे सेंटर आहे त्यामध्ये कस्टमर पण येत असतात, त्यामुळे कस्टमर बघत बघत आपल्याला व्हिडिओचे काम करायचं असतं, त्यामुळे थोडासा लेट होतो व्हिडिओ. रात्री अपडेट आलेले पण रात्री आपल्याला व्हिडिओ बनवायला जमलेला नाही, पण आपण जसे जसे अपडेट येत असतात त्या या विषयावर किंवा इतर योजनेविषयी अपडेट करू शकतो. ऑनलाईन घर बसल्या तुम्हाला कोणतंही काम करून घ्यायचं आमच्या सेंटरमधून, तर घर बसल्या ऑनलाईन कोणतेही काम, ऑनलाईनचं पीएम किसानचं असेल, फार्मर आयडीचं असेल, बांधकाम कामगार योजने असेल, इतर कोणत्याही योजनेचं घर बसल्या तुम्ही आमच्याकडून काम करून घेऊ शकता. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल होऊन जातील, तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. पेमेंटचा काही विषय नाही, पेमेंट तुम्ही नंतर दिलं तर चालेल. काम झाल्यानंतर नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमचे काही काम असेल तर ऑनलाईन आमच्या सेंटरद्वारे तुम्हाला घर बसल्या कोठेही न जाता करून भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचं चॅनल असेल तुमच्यासाठी. सर्व योजनांची माहिती फक्त एका चॅनलवर तुम्हाला भेटते, ते म्हणजे आपला चॅनल आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिवार फॅमिली पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.